ज्ञानोबारांच्या डोक्यावर आज 1.25 किलो सोन्याचा मुकुट आहे. ज्ञानोबाराय हयात जोपर्यंत होते ना तोपर्यंत ज्ञानोबारांना चतकूर भाकरीचा तुकडा सुद्धा या आळंदीमध्ये नाही मिळाला, खरंच नाही मिळाला. माणूस मुक्ताईने ज्ञानोबारांना सांगितलं, नाही आठवत देवा मला, दादा मला आईचा चेहरा, बाबांचा पण चेहरा नाही आठवत, खरंच नाही रे, खरंच नाही. आई बाबा गेले तेव्हा केवढी तरी होते मी, आणि असा अवेळी सोडून चाललास, कळतं करीत दादा तुला काही वेड्यासारखं वागतोस. आई बाबा गेले तेव्हा तर आपण सोबत होतो ना, सोबत होतो ना आपण. बांधल्या पिंडीचा सुटला से आळा, तृणरानु माळा पांगले से. एखादी गवताची पेंडी असावी ना रे, आणि त्या गवताच्या पेंडीचा जर आळा सुटला ना तर त्या गवताच्या काड्या जशा रानुमाळ विखरतात ना, तसंच नाही आता, तसंच ना रे. तू इथे आळंदीला समाधीस्थ होतोय, हा सोपाना कुठे जाणार आहे, निवृत्ती दादांनी कुठे जायचं, आणि मी कुठे जाऊ, बोल ना, बोल ना. ज्ञानोबारांनी मुक्ताबाईला जवळ घेतलं, आपल्या अतिशय कोमल हातांनी मुक्ताईचे अश्रू पुसले, आणि मुक्ताईला ज्ञानोबाराय हळूच म्हटले, मुक्ते तुला खरं सांगू, अगं आळंदीकरांचा राग आल्यानंतर मी जेव्हा स्वतःला सिद्धपेठाच्या झोपडीत बंद करून घेतलं तेव्हा मला समजायला जी माझी बहीण आली होती, केवढी धीट ग, केवढी धीट होती ग ती. कुठे ग माझी ती मुक्ता, कुठे माझी ती मुक्ता. ही मुक्ता ती नाहीये, असली रडूबाई बहीण नाही माझी, नाही माझी असली बहीण. केवढं गोड समजवलं मला ग. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साये अपराध जनाचा. असं म्हणणारी माझी मुक्ता कुठे. ज्ञानोबारायांबरोबर नामदेवरायांचं भारत भ्रमण झालं. भारत भ्रमण करून ही सारी मंडळी जेव्हा पंढरीमध्ये येऊन दाखल झाली, एक दिवस मावंदांचं जेवण झालं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय पंढरीच्या राहुळामध्ये आहेत, माऊली चिंतनामध्ये मग्न आहेत. पण अनाहूतपणे ज्ञानोबारांच्या डोळ्यामध्ये अश्रूंची गर्दी झाली, आणि ज्ञानोबारांच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू ओघळायला लागले ना, देवानी बघितलं आणि आवाज दिला, ज्ञाना इकडे, इकडे ना. ज्ञानोबाराय देवाच्या जवळ आले, देवाच्या चरणावर नतमस्तक झाले. देवाने ज्ञानोबारांना हृदयाला लावलं आणि ज्ञानोबारांना विचारलं, ज्ञाना डोळ्यामध्ये अश्रू आहेत का. ज्ञानोबारांनी हात जोडले, देवा अधिकृत आयुष्य 16 वर्षाचं होतं, 6 एक्स्ट्रा झाले. किती झाले, 16 आणि 6 22 झाले. संपत चाललंय. एकच मनामध्ये आहे, बरं तू दिलेलं सारं काम थडीच गेले. मनामध्ये इच्छा अशी आहे, आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा. आता कोणाला दिसू नये देवा असं वाटतं. म्हणजे रे ज्ञाना, देवा तुझ्या चरणाजवळ इथे समाधीस्थ व्हावं ही मनातून इच्छा आहे. समाधी घ्यायची पण ज्ञाना इथे नाही,
तुझी याच्या अगोदर 108 वेळा जिथे समाधी झाली, शिवपीठ हे जुनाट, धणाबाई तेथे मुकुट. हो, त्या पुण्यभूमी पुण्य सलीला पवित्र इंद्रायणीच्या तीरावर अलंकापुरी तू समाधी घ्यायचीस. निर्धार झाला. ही जी वारी गेली महाराज आता पंढरीची, कोणती वारी? कार्तिकी महावारी. कार्तिकी वारीला सारा महाराष्ट्रातला वारकरी समाज पंढरीमध्ये एकत्रित झाला. आणि पंढरीमध्ये एकत्रित झाल्यानंतर पौर्णिमेचा काला झाला. सारे वारकरी जेव्हा निघायला लागलेत, देवाने सांगितलं कोणी जाणार नाही, कोणीच नाही जाणार. आळंदीला दिंडी घेऊन जायचंय आणि ज्ञानोबाला आळंदीला समाधिस्थ करायचंय. सारे वैष्णव दिंडी पताकांनीशी आळंदीला पोहोचले. खरं तर समाधीबळीच्या अभंगामध्ये नामदेवांनी दशमी प्रस्थानाचा दिवस असं लिहिलंय. आळंदीच्या दोन्ही तीरांवर भगव्या पताका चमकायला लागल्या. सारे वैष्णव आळंदीमध्ये सिद्धेश्वराचं दर्शन करतायत. कोणी सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा करतं, पुण्यसरीला इंद्रायणीमध्ये स्नान करतात, वारंवार ज्ञानोबांना नमस्कार करतात. एकादशीचा जागर झाला, द्वादशीचं पारणं झालं आणि देवानी उद्घोषणा केली आहे, ऐका 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 ऐका, उद्या कार्तिक वद्य त्रयोदशी, अतिशय पावन दिवस. माध्यानाच्या वेळेस आपण ज्ञानोबांना समाधिस्थ करणार आहोत. हे वाक्य देवाचं साऱ्या संतांनी ऐकलं. सज्जन हो, तुम्हाला सांगू, नामा म्हणे संत कासा विस सारे, लाविती पद डोळी आसी. साऱ्या संतांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. सारे संत रडतायत. त्रयोदशीचा दिवस उजाडला. अगदी संक्षिप्त बोलतोय, वेळ आपली संपुष्टाकडे चाललेली आहे. सर्व तीर्थांचं आवाहन करून विश्वमाऊली ज्ञानोबांना देवानी मंगल स्नान घातलं, दिव्य पितांबर परिधान करायला दिला. आईसाहेबांनी बनवलेल्या जेवणातून ज्ञानोबांनी जेवण घेतलं. माध्यानाची जेव्हा वेळ भरत आली, तेव्हा देवानी निवृत्ती दादांना सांगितलं, निवृत्ती दादा, समाधीची वेळ भरत आलेली आहे, ज्ञानोबाला समाधीस्थ केलं पाहिजे. दोघ जण ज्ञानोबारायांच्या जवळ गेले. देवे निवृत्ती धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. एका हाताला देवानी धरलंय, एका हाताला निवृत्ती दादांनी धरलंय आणि ज्ञानोबाराय मंद 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 पावलांनी सिद्धेश्वराजवळ असलेल्या समाधीच्या विवराकडे जेव्हा चालले, साऱ्या संतांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. शास्त्रपूर्ण नयनांनी ज्ञानोबारायांकडे सारे बघतायत. सर्वांना माहिती आहे हे ज्ञानोबारायांचं शेवटचं दर्शन आहे. आता याच्यानंतर ज्ञानोबा आपल्यामध्ये नाही राहणार. माऊलींचं हे शेवटचं दर्शन आहे. ज्ञानोबारायांचं ते सुंदर गोंडस गोजीरवाण रूप सारे वारकरी डोळ्यांद्वारा अंतःकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात. पण सज्जन हो सांगू, डोळ्यांमध्ये आसवांची एवढी गर्दी झालेली आहे की ज्ञानोबारायांचा चेहरा सुस्पष्ट दिसत नाही. पुन्हा पुन्हा सारे वारकरी आपले डोळे पुसतात आणि ज्ञानोबारायांकडे शास्त्रपूर्ण नयनांनी बघतात. एवढे एवढे सोपान काका मुक्ताईला ती गोष्ट सहन झाली नाही. सोपान काकांनी जशी धाव घेतली ना महाराज, सोपान काकांच्या पाठीमागे मुक्ताईने धाव घेतली.
दोघं भावंडांनी ज्ञानोबारांच्या कमरेला मिठी मारली आणि कमरेला मिठी मारल्यानंतर सांगितलं, ज्ञानदादा नकोस ना रे बाबा, सोडून जाऊ. ज्ञानोबारांनी सोपानाला जवळ घेतलं, सोपानाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सोपानाला सांगितलं, सोपान आपण लिहिलंय ना ज्ञानेश्वरीमध्ये, देहाजिया गावा आलिया जन्म मृत्यूजिया सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी हो जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहरे अर्थेन त्वं शोचितुमर्हसि. जावं लागतं, जावं लागणार आहे, समाधी घ्यावी लागणार आहे, मला जावं लागणार आहे, असं जेव्हा ज्ञानोबाराय म्हटले. ज्ञानोबारांचं बोलणं सोपान काकांना कळलं. सोपान काका जरा विलग झाले, पण मुक्ताईची मिठी घट्ट आहे महाराज. मुक्ताई ज्ञानोबारांना सोडायला तयार नाही. मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदादा तुला खरं सांगू, आई बाबांचा चेहरा नाही आठवत मला, आणि खरंच ना महाराज, केवढ्या होत्या आई. जेव्हा रुक्मिणी मातेने विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, केवढीशी होती हो मुक्ताबाई. आज जर तुम्ही आळंदीला गेलात ना दादा, बघा आमच्या सर्वच मंडळींची कीर्तन सेवा आहेत, आज जर आळंदीला तुम्ही गेलात ना, ज्ञानोबारांच्या त्या समाधीवर अभिषेक होतो. घागरीच्या घागरीतही ओतल्या जातं, घागरीच्या घागरी मध ओतल्या जातं, घागरीच्या घागरी दूध ओतल्या जातं. पण ते ज्ञानोबाराय जोपर्यंत हयात होते ना, तोपर्यंत त्यांना इंद्रायणीमध्ये सुद्धा स्नान करू दिलं नाही महाराज. इंद्रायणीमध्ये सुद्धा स्नान नाही करू दिलं. अतिशय विचित्र कालखंड ज्ञानोबारांनी त्या अलंकापुरामध्ये घालवलाय. सतकुर भाकडी कोणी सोळीमध्ये नाही वाढली महाराज, नाहीच वाढली. पण जर कोणी एखाद्या भाबड्या माऊलीने अतिशय प्रेमाने त्या धर्म मार्तंडांना घाबरत घाबरत जर थोडस पीठ घातलं असेल माऊलींच्या जोडीत, थोडीशी भाकरी जर घातली असेल, तर ते सुद्धा काही कर्मठ ब्राह्मणांनी बघितल्यानंतर, संन्यासाच्या कार्ट्या काय चालवलंस, सिद्धपेठाकडे बघू बघू तुझी झोळी, आणि ती झोळी जमिनीवर अशी सांडावी, आणि तुम्हाला सांगू पायाने ते अन्न चिरडून द्यावं महाराज. अतिशय विचित्र कालखंड ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये घालवलाय. तुम्ही बघितलेली बातमी सोशल मीडियावर, मला वाटतं पंढरपूर आषाढी महावारीच्या अगोदर एक बातमी आली होती की कुठल्या जिल्ह्यातला माणूस होता, मला आता विसरलोय मी, त्याने ज्ञानोबारांच्या डोक्यावर 1.25 किलो सोन्याचा मुकुट बनवला. किती किलोचा? 1.25 किलो सोने. आळा तृणरानुमाळा पांगले. एखादी गवताची पेंडी असावी ना रे, आणि त्या गवताच्या पेंडीचा जर आळा सुटला ना, त्या गवताच्या काड्या जशा रानुमाळ विखरतात ना, तसंच नाही आता, तसंच ना रे. तू इथे आळंदीला समाधीस्थ होतोय, हा सोपाना कुठे जाणार आहे, निवृत्तीदादांनी कुठे जायचं, आणि मी कुठे जाऊ? बोल ना, बोल ना. ज्ञानोबारांनी मुक्ताबाईला जवळ घेतलं, आपल्या अतिशय कोमल हातांनी मुक्ताईचे अश्रू पुसले, आणि मुक्ताईला ज्ञानोबाराय हळूच म्हटले, मुक्ते तुला खरं सांगू, अगं आळंदीकरांचा राग आल्यानंतर मी जेव्हा स्वतःला सिद्धपेठाच्या झोपडीत बंद करून घेतलं, तेव्हा मला समजायला जी माझी बहीण आली होती, केवढी धीट ग, केवढी धीट होती ग ती. कुठे ग माझी ती मुक्ता, कुठे माझी ती मुक्ता? ही मुक्ता ती नाही, असली रडूबाई बहीण नाही माझी, नाही माझी असली बहीण. केवढं गोड समजवलं मला ग. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साये अपराध जनाचा.
असं म्हणणारी माझी मुक्ता कुठे कुठे माझी मुक्ता? मुक्ताईची अजून मिठी घट्ट झाली. मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदादा ती मुक्ताई हीच आहे रे. पण तेव्हा तिचा ज्ञानदादा तिला काही सोडून जात नव्हता सोडून जात. सारे वारकरी ते दृश्य बघतायत महाराज, साऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. ज्ञानोबारांनी मुक्ताईला समजवलंय. मुक्ताई जरा बाजूला झाल्या. समाधीच्या विवरापर्यंत ज्ञानोबाराय आलेत. मुद्दाम संक्षिप्त बोलतोय. समाधीच्या विवरापर्यंत ज्ञानोबाराय आलेत. सर्व वारकऱ्यांना वंदन केलं. ह्या मुद्रेमध्ये ज्ञानोबारांना बघून साऱ्यांनी ठरवलं की बस हे शेवटचं दर्शन आहे. आता इथून पुढे ज्ञानोबारायांचं दर्शन आम्हाला होणार नाही. ज्ञानोबारायमध्ये गेले. नारायण महाराजांनी मध्येची तयारी केलेली होती. आसनावर आसनस्थ झाले. समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला होता. पहिला नमस्कार श्री गुरु निवृत्तीदादांना केला. दुसरा नमस्कार देवाला केला. 3 वेळा जेव्हा जोडिले करकमळ झाकियले डोळे ज्ञानदेवे, ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. देवाने निवृत्तीदादांना वरती आणलं. त्या विवराला शिळा लावली आणि मग निवृत्तीदादांनी ती शिळा लावलेली जेव्हा बघितली, निवृत्तीदादांनी धरणीवर अंग टाकलं. गडबडा लोळायला लागले आणि रडायला लागले. देवाने निवृत्तीदादांना सांगितलं, हो निवृत्तीदादा काय झालं तुम्हाला रडायला? निवृत्तीदादा म्हटले, देवा ज्ञाना माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. हो 2 वर्षांनी लहान, पण आधी गेला माझ्या. उलट झालं ना देवा. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उपराठे. उलट झालं ना देवा, उलट झालं ना. अगोदर मी जायला पाहिजे होतं ना नेमाप्रमाणे. पुन्हा पुन्हा समजवलं देवाने. निवृत्तीदादा म्हटले, देवा तुला सांगतो ऐक. काय? ज्ञाना माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. आई बाबा जेव्हा गेले ना तेव्हा सुद्धा आम्हाला एवढं दुःख नाही झालं. माय बापे आम्हा त्यागी आले जेव्हा, तेव्हा सुद्धा एवढं दुःख नाही झालं. ज्ञानोबा जाण्यामुळे माझं अंतःकरण व्यथित झालंय. गहिनीनाथांचा अनुग्रह घेऊन आलो आणि ज्ञानाला अनुग्रहित केला. ज्ञाना माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, पण ज्ञाना माझ्या बरोबर भावासारखा नाही वागला. इको जास्त झाला. भावासारखा नाही वागला, शिष्यासारखा वागला. अवज्ञायेने कधी नाही केली गुरु शिष्यपण सिद्धी नेली. गुरु शिष्याचं नातं माझ्या ज्ञानाने शेवटपर्यंत नेलं. खरंच काय पण ना देवा, काय ज्ञाना माझा. म्हणून मला ज्ञानाचा एक एक गुण आठवतोय आणि रडायला इथं. देवाने सांगितलं, शांत व्हा, शांत व्हा, रडू नका दादा. आणि देवाने निवृत्तीदादांची कशी बशी समजूत घालवली. देवाने सांगितलं, आता कोणी रडायचं नाही असं देव म्हणतच होते. तेवढ्यात देवानेच धरणीवर अंग टाकलं आणि देव गडबडा लुळून रडायला लागला. कोणा करता? ज्ञानोबारायण करता. रुक्मिणी मातेने डोक्याला हात लावला. बरं आहे का आता? रुक्मिणी माता पळत पळत आल्या. देवाला उठून बसवलं, दोन्ही खांद्यांना पकडलं, गदा गदा हलवलं आणि देवाला म्हटलं, हो कळतं का? कळतं म्हणजे हे तुम्हाला मलाच ऐकावं लागतं असं नाही. खरंच ना महाराज, ज्ञानोबा गेल्यामुळे सारा वारकरी संप्रदाय पोरका झालेला आहे, पोरका झालेला आहे. सर्वांना धीर द्यायचं सोडून काय रडायला लागलात. देवाने सांगितलं, रुक्मिणी असला ज्ञानोबा आता परत जन्माला नाही येणार. काय ग या ज्ञानाबद्दल बोलू. देव म्हणे रुक्मिणी
हा एकच योगी देखिला नयनी हे ज्ञान संजीवनी जानत्रैलोक क्या जे धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी न्याहाळी तो वात येईल टाळी त्रिभुवन लोकांचे. असला ज्ञानोबा आता जन्माला येणार नाही. रुक्मिणी मातेचं अंतकरण भरून आलं. रुक्मिणी मातेने सांगितलं, खरंच देवा, असा ज्ञानोबा ज्या कुशीतून जन्माला आला असेल ती आई पण केवढी भाग्यवान असेल ना. पण रडू नका ना, आता रडू नका, आता शांत व्हा. आणि मग देवाने परत उद्घोषणा केली, आता कोणी रडणार नाही. ज्ञानोबाराई समाधिस्थ झालेत, आता कोणी रडायचं नाही असं देव पुढे सांगत होते. आणि देवाला पाठीमागे रडायचा आवाज आला. देवाने पाठीमागे गर्रकन वळून बघितलं, ज्ञानोबाराय रडत, नामदेवराय रडत होते महाराज. आता नामा लढीवाळ ना देवाचा, नामाला जाऊन पोटाला लावला आणि सांगितलं, नामा वेडायस करे तू, शांत हो, आता रडायचं नाही. नामदेवराय म्हटले, देवा काय ज्ञानोबारायांबद्दल बोलू, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयी मुखी बोलाविले, कोटभरी बानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती बैसोनिया. काय या ज्ञानोबाबद्दल मी बोलू. तीर्थयात्रेतला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. असं म्हणून नामदेवराय रडायला लागले. देवाने नामाच्या डोक्यावरून हात फिरवला, नामा ऐक, मी काय म्हणतो ऐक. नामदेवराय म्हटले, काय देव. अरे वेड्या, ज्ञानोबा मीच आहे. देवाचा अभंग सांगू तुम्हाला, ऐका ना, शब्दांवर लक्ष द्या, आनंद होईल. देव म्हणे नाम्या पाये, शब्दांवर लक्ष द्या. देव म्हणे नाम्या पाये, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही दुजा. ज्ञानदेव आत्मा माझा. हे नामा, ज्ञानोबा मीच आहे, ज्ञानोबा माझाच आत्मा आहे. नाम्या उमज मानसी, ऐसे बोले ऋषिकेशी. ज्ञानोबा मीच आहे असं जेव्हा देवाने सांगितलं आणि मग नामदेवराय शांत झाले. आणि मग काय विचारता महाराज, सर्वांनीच गजर केला ना. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि भजन सुरू झालं. ज्ञानदेव 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 ज्ञानदेव
ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव सांगू तुम्हाला हे भजन चाललंय तेवढ्यात एवढ्या गर्दीला चिरून एक माणूस मध्ये आला. तो म्हटला हो थांबवा हो भजन तुमचं. भजन थांबलं ना महाराज. हो तुम्ही इथे जेव्हा आला तेव्हा विठोबा रुक्माई म्हणत होता, जय जय रामकृष्ण हरी म्हणत होता. म्हटले हो मी इथे आल्यानंतर मंत्र बदलला, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणायला लागला. का? सर्वांना बाजूला सरून नारायण महाराज पुढे आले आणि नारायण महाराजांनी सांगितले, हे बाबा ऐक रे, आम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो, या ज्ञानदेव नामाचा काय अधिकार आहे तो नारायण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणता माया, 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 माया ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, संत महिमा वर्णो, हरी बोल. संत महिमा वर्णो, गेली समोर गेली समोर विलया, संत महिमा वर्णो किती किती, महिमा वर्णो किती. नारायण महाराज म्हटले ज्ञानदेव ज्ञानदेव या नामाचं महात्म्य असं आहे. ज्ञानदेव म्हणता माया, परिणाम गेली समूळ विलया. माया नदी तरुण जाता येते म्हणून ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणायचं. अभंगाच्या पहिल्या चरणाचा हा अर्थ आहे.